गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। उत्तर पूजा झालेले, विसर्जनाची तयारी करूया। राणी इंद्र, तुम्ही आता जोड्याने गणपती बाप्पांना नमस्कार करा। त्याला म्हणावं आमचा संसार सुंदर फुरू दे, सुखा समाधानाचा होऊ दे। जा। बाप्पा, संसार सुखाचा करणं हे नवरा बायको म्हणून आमच्या दोघांची जबाबदारी तर आहेच, पण तुझा आशीर्वाद सोबत लागल। आशीर्वाद असू दे बाप्पा। बरं बाप्पा, माझं एक लई मोठं काम कर बाबा। एका माणसाचं गोरणं थांबव। खोटा बोलणाऱ्यांचे कान काप बाप्पा। बाप्पा, असं असेल ना तर तू यांचीच प्रार्थना आधी ऐक आणि पूर्ण पण कर, म्हणजे एका माणसाचा खरंच कान कापला जाईल। माझे काही कान कापले जाणार नाहीयेत, मला माहिती मी नव्हतो कळत। ठीक आहे, म्हणजे माझं म्हणणं जर खोटं वाटत असेल तर तूच काय तो न्याय कर बाबा। तूच बघ बाप्पा आता काय ते। दादू, राणी, काय करताय तुम्ही एवढ्या वेळ? म्हणजे बाप्पा समोर प्रार्थना करताय की गारानं घालताय? आणि प्रार्थनाच करत होतो। प्रार्थना करत होतो की आमच्या चिकूला जास्त चांगली बुद्धी दे, की मोठ्या भावांची मस्करी करायची नाही म्हणून। मग दादू, बाप्पा तुझी प्रार्थना ऐकणारच नाही, विचार का? का? कारण जेव्हा मी तुझी मस्करी करते ना तेव्हा सगळे हसत असतात आणि त्यामुळे घरात हॅपीनेस क्रिएट होतो, आणि बाप्पा सुद्धा आपल्या आयुष्यात येतात ना तेव्हा हॅपीनेस घेऊन येतात। बापरे, केवढं डीप बोललीस चिकू। अज्जू ब्रो, अरे मोठ्या माणसांना पटवून देण्यासाठी माझ्यासारख्या छोट्यांना असं कधी कधी बोलावं लागतं। बाय द वे दादा, काय मागितलं बाप्पाकडे? तुला का सांगू मी, माझं आणि बाप्पाचं सिक्रेट आहे ते। हो का? बाप रे, नक्की तुझ्यातलं आणि बाप्पामधलं सिक्रेट आहे ना? वहिनी आणि तुझ्यातलं नाही आहे ना? अश्विनी, काय झालं? असं तोंड का पडलंय तुझं? अगं राणी, बाप्पा जातोय ना सो कसं तरी होतंय, असं वाटतंय की बाप्पाने जाऊच नाही। हाय काय तर, अगं आपल्या आयुष्यात पण बाप्पा कधी जातच नसतो, तो आपल्या आजोबा